माध्यमातून सरकारनं जो वेळ येईल ते दाखवते. सरकार दाखवलेलं आता मध्यंतरी पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिलेलं आहे, बांगलादेशाला पण दाखवेल. पण ते सरकार काम सरकार करेल. आपण हिंदू म्हणून आपण पण जागे राहायला पाहिजे. शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के हिंदू धर्म के हिंदू राष्ट्र के हर 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 राजमाता जिजाऊ बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदूंच्या वरती अन्यायाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार. एवढं आम्ही हिंदू झोपलो आहोत की त्यांना मतदानाचा अधिकार पण दिले. त्या बांगलादेशींना मतदानाचा अधिकार दिले, त्यांना काही प्रमुख नोकऱ्या पण दिलेल्या आहे. एवढं शांत स्वभावाच्या हिंदू आम्ही असताना देखील आपल्याच शेजारी एकेकाळी आपल्या बरोबर असणारा देश असणारा बांगलादेश आज तिथं आपल्या बांगलादेशाच्या आमच्या बंधू सगळ्या त्यांचं कुटुंब अत्यंत मानवीयतेला एक म्हणजे काळिंबा पासणारं कृत्य आपण घडलेलं आहे. परवा दीपू चंद्रदास अशा एक माणसाला जिवंतपणे जाळण्याचा प्रयत्न जाळला गेला. तिथे अत्येक आमच्या आया बहिणींच्या अब्रू लुटल्या गेल्या. नुसतं अब्रू लुटल्या गेलं नाही, त्या आया बहिणीचं अब्रू लुटल्यानंतर त्यांचं मारण्याचं प्रयत्न किंवा मारलं गेलं. हे तरी पण आम्ही अत्यंत म्हणजे शांतपणे सहन करतो. हे आताच आमचं हिंदू धर्म किती शांतता आहे हे समजतंय. आणि ह्या माध्यमातून सरकारनं जो वेळ येईल ते दाखवते. सरकार दाखवलेलं आता मध्यंतरी पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिलेलं आहे, बांगलादेशाला पण दाखवेल. पण ते सरकार काम सरकार करेल. आपण हिंदू म्हणून आपण पण जागे राहायला पाहिजे. यो पूर्वी इतिहासामध्ये आपल्या मंदिरं आपल्या हिंदू बांधवांनी कित्येक धर्मांतरण करून घेतले. या बारकाईनं आपण पण आपल्या भागात आपल्या आजूबाजूला लक्ष देणं गरजेचं आहे. ही अशीच परिस्थिती झाली तर एक दिवस हिंदू जगणं मुश्किल होईल. जगामध्ये एकमेव भारत देश असा आहे की हिंदूंचा देश म्हणून ओळखले जाते. हिंदू राष्ट्र आहेतच आहे, तरी पण इतर ठिकाणी जे हिंदू आहेत त्या सगळ्यांच्या नजरा हिंदुस्थानकडे आहे. कारण एक हिंदू इथं भारतामध्ये जागे आहे, पण अजून चांगल्या पद्धतीनं एक जागे होऊन आजूबाजू लक्ष देऊन या अशा घटनेचा तीव्र निषेध आपण व्यक्त केलं पाहिजे. कारण आज पैसा गेला तरी चालतोय, पैसा परत कमवायला येतोय. धर्म गेलं तर परत कमवायला येत नाही. आणि आपल्या हिंदू धर्मासाठी हिंदुस्थान आणि भारत देश एकमेव शिल्लक आहे. त्यामुळं ह्या आपल्या हिंदूंची ताकद ओळून येणाऱ्या काळात अशा घटनेचा तीव्र पद्धतीने निषेध करायचा किंवा इथनं पुढं अशा घटना होणार नाही एवढं दक्षता सरकारबरोबर आपण हिंदू म्हणून स्वीकारत आहोत. इथनं पुढं अशा घटना म्हणजे सहन केले जाणार नाही. त्याच भाषेत त्यांना बांगलादेशाला उत्तर देण्यात येईल एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. तरी प्रत्येकाने हा आपला एक हिस्सा आपल्या जीवनाचा हिस्सा आहे समाजाला जागृत करण्याचा आणि हिंदू धर्म वाचवण्याचा. हिंदूंचा हा खास करून हिंदूंचा हा एक स्वतःचा एक ड्युटी आहे असे समजून प्रत्येकानं कोणत्या पण ठिकाणी राहू दे, चाहे तो खालचा एक चपरास असू दे किंवा कोणता मंत्री असू दे, त्याचं एक कर्तव्य बनतंय की आपल्या हिंदू धर्मासाठी जर आपण नाही लढलो तर हा देश काही दिवसातच ही जी आपल्या देशाची संस्कृती नष्ट होणार आहे. त्यामुळे आम्ही आता एकत्र झालेलो आहे. त्यामुळे सर्वांना आव्हान आहे, हा फक्त एक आंदोलन नाही तर गावागावात गलीगलीत घराघरात हा आवाज जायला पाहिजे असा माझा विश्वास आहे. पर फक्त मोदी योगी करतील असं बसून आपण 5 वर्षात एकदा मतदान करतोय हे आपलं चुकीचं आहे. जरी सरकार आपल्या विचाराचं जरी आलं, जरी सरकार आपल्या मताचं जरी आलं तरी पण त्या सरकारला जागे करणे हा प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक एक मुलाचा, प्रत्येक एक म्हाताऱ्या माणसाचा, प्रत्येक एक वयस्कर माणसाचा, प्रत्येकाचा हा एक काम बनते, ड्युटी बनते. प्रत्येकाने ही काम केलंच पाहिजे. नाही तर एक दिवस
जसं ज्याप्रमाणे पाकिस्तान मधला ज्याप्रमाणे पाकिस्तान मधला ज्याप्रमाणे बांगलादेश मधला तसंच आपल्या देशामध्ये पण ही कारवाई होऊ शकते. त्यासाठी त्या जिहादींच्या विरोध प्रत्येकाने जागे झालेच पाहिजे असा माझा विश्वास.